नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहल. तो आज मी आलेले आहे हॉली स्प्रे येथील हॉट एअर बलूनला आणि तुम्ही पाहू शकता मी बलून मध्ये बसलेले आहे. ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग ब्लॉग सुरू करूया. तर फायनली आम्ही हॉली स्प्रे मध्ये आलेलो आहोत. संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि अतिशय ऊन आहे, गरम आहे आणि आम्ही एंट्री केलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही की बलून फुगवत आहेत आणि पिल्लू माझं बलूनला पाहते. तर अतिशय मोठे बलून आहेत, हॉट एअर बलून आहे आणि त्यातल्याच एका बलून मध्ये मी बसणार आहे. तर जवळजवळ आमचा नंबर 46 नंबर आहे आमचा आणि 45 फॅमिलीज आमच्या पुढे जाणार आहेत आणि जवळजवळ 1 तास तरी लागेल आम्हाला बलून मध्ये बसण्यासाठी. तोपर्यंत मी व्लॉग शूट करते आहे, बलून कसा ब्लो होतोय हे दाखवते आहे. थोडासा व्लॉग मोठा होतोय पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच एक नवीन एक्सपिरियन्स मिळेल व्हिडिओ पाहून. तर हा जो जोकर आहे तो असा फुलतो आहे आणि प्लस संध्याकाळी म्हणजे जवळजवळ 8:30-9 वाजता जेव्हा अंधार होईल तोपर्यंत हे बलून्स राहणार आहेत आणि प्लस त्याच्यानंतर एक छानसा डीजे नाईट आहे, लेझर शो, ते पाहू शकता तुम्ही. तर ते होईल. एक माझी छोटीशी फ्रेंड आहे सोबत आमच्या, ती पण बसली आहे, गुजरातची आहे ती. आणि हे बघू शकता तुम्ही बरेच लोक जमायला लागलेले आहेत. मुलांसाठी थोडंसं इथे स्लाईड वगैरे ठेवलेले आहेत खेळायला, कारण मुलं एका जागेवर बसून राहणार नाही म्हणून हे असे 3 स्लाईड ठेवलेले आहेत, ते मुलं खेळतील. आणि लेझर शो पण बघण्यासारखा आहे, पण त्याला लेझर शो साठी लाऊड म्युझिक आहे आणि ते म्युझिक मला कॅप्चर करता नाही येणार व्हिडिओमध्ये, कारण यूट्यूब चॅनल असल्यामुळे त्याच्यावरती स्ट्राईक येऊ शकतो. त्याच्यामुळे प्लस मी सोबत फिरून दाखवते तुम्हाला. असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत, क्यूट असे आईस्क्रीम स्टॉल, फूडचे स्टॉल वेगळे आहेत इथे थोडेसे. हे बघा हॉट एअर बलून ठेवलेले आहेत, छान छान प्लॉट आहेत आणि मुलांसाठी खेळण्यासाठी आहे बरंच काही. तर मी तुम्हाला राऊंड मारून दाखवते की असं सगळं ह्या ग्राउंड वरती सेटअप केलेलं आहे त्यांनी. आणि नंबर आहे 46, त्याच्यामुळे बराच वेळ लागणार आहे. आपली इंडियन फॅमिली पण बरेच लोक आलेले आहेत आणि मुलं खेळत आहेत, पिल्लू खेळतंय माझं. तर संध्याकाळचे जवळजवळ 6:15-6:30 होत आलेले आहेत आणि जसा संध्याकाळ होत चाललेली आहे तसं तसं थोडंसं थंड होत चाललेलं आहे वातावरण आणि एअर भरता आहेत त्याच्यामध्ये. हे बघा अजून एक बलून फुलतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते. टोटल 8 बलून आहेत आणि अजून एक बलून फुललेला आहे. सो एव्हरी इयर हे हॉट एअर बलून येतात आणि फर्स्ट टाइम मी येते आहे. ह्यावेळेस थोडासा वेळ होता, लास्ट इयर मी इंडियामध्ये होते त्याच्यामुळे नाही जमलं मला यायला आणि त्याच्या 2-3 वर्षापूर्वी तर कोविड काळात पण हे बंद होतं. सो फायनली ह्या वर्षी मुहूर्त लागलेला आहे पाहण्याचा. तो अजून एक बलून ब्लो होतोय, फुलवत आहेत ते. तर ह्या रो मध्ये टोटल 3 बलून्स आहेत. हे 2 बलून फुलवत आहेत आणि ह्याच्या साईडला अजून एक बलून आहे. आम्ही डिसाईड केलं की त्या बलून मध्ये आम्ही बसणार आहोत आणि हसण्याचं कारण एकच आहे की माझे हस्बंड म्हणतायत की तू पुढे जा, काही सांगता येत नाही, बलून फुटला आणि पडलो खाली
तर पुढे मागे जाऊया, मी आधी जातो आणि मग तू जा. पण हे काय असं बलून फुटण्यासारखं नाहीये, सेफ्टी आहे. पण आमच्याकडून फॉर्म भरून घेतलेत की तुम्ही जर पडला, तुम्हाला काही इंजुरी झाली तर तुम्हीच रिस्पॉन्सिबल आहे त्याला. तर त्याच्यामुळे नवऱ्याची चूक नाहीये. तर असे हे बलून ब्लो होत आहेत आणि वाट पाहतो आहे की आमचा नंबर कधी येईल. आणि संध्याकाळी लेझर शो आहे, त्याच्यामुळे बरेच लोक येत आहेत. आणि आता ऊन असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, पण जवळजवळ 10 ते 20 हजार लोक येतील. कारण संध्याकाळी जो शो आहे लेझर शो तो पाहण्यासारखा आहे. आम्ही थोडस लवकर आलोय कारण ह्या बलून मध्ये बसायचं होतं म्हणून आलो. तर हा पाठीमागचा बलून चूज केला आम्ही बसण्यासाठी, कारण माझं डोकं आहे जर बलून फुटला काय झालं तर आपण झाडावर पडू आणि आपल्याला कमी लागेल, हे माझं डोकं आहे. बघूया काय होतंय. हे जे आग दिसतीये ते त्याचा आवाज खूप लाऊड आहे. माहित नाही की बाळ रडेल माझं त्या आवाजाने. तर बघूया काय होतंय. तर फायनली आम्ही हॉट एअर बलून मध्ये बसलेलो आहोत. आणि जसं की ह्या पाठीमागे आगीत जी आग लागते त्याचा आवाज येतोय आणि त्यांनी छोटस बाळ माझं खूप घाबरलं. तर मी त्याचे कान पकडून आहे आणि सोबत सोबत मी पाहते आहे आणि सोबत सोबत नवरा ट्रायपॉड घेऊन दाखवतो पण आहे. हे सगळं गोंधळ चालू आहे आणि अचानक हा एअर बलून वरती जाऊन असा खाली आला, त्याने खूप मोठा पोटात गोळा आला. तर छान होता एक्सपिरियन्स. हे बलून काय असे स्काय मध्ये जात नाही, एवढी रिस्क मी घेणार नाही लहान मुलांसोबत. तर खाली आलो, छान छोटासा एक्सपिरियन्स होता, अगदी 5 ते 7 मिनिटाचा. आणि जवळजवळ अंधार होत चाललाय, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. अंधार व्हायचीच लोक वाट पाहतायत. तर हे सगळे बलून तुम्ही पाहू शकता. सगळ्यात जास्त एक्साइटेड मी लेझर शो साठी आहे, कारण काय असणार आहे हे माहित नाही. जस्ट मी फोटोज पाहिलेले आहेत की लेझर शोचे, आणि त्याच्यासाठीच एक्साइटेड आहे मी आणि त्याच्यासाठीच वाट पाहते आहे की अंधार कधी होईल आणि लेझर शो कधी स्टार्ट होईल. हे जे बलून्स दिसत आहेत त्याच्यावरती मला वाटतं लेझर असे लाईट पडणार आहेत, माहित नाही काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जोर जोरात सॉंग्स लागलेले आहेत मागे, पण मला तुम्हाला सॉंग्स ऐकवता नाही येणार आहे बिकॉज ऑफ कॉपीराईट येईल मला. आणि लेझर शोच्या वेळेस पण खूप जोरात सॉंग्स लावणार आहेत, त्याच्यामुळे एक छानसा एक्सपिरियन्स होणार आहे. तर चला तर मी तुम्हाला दाखवते फिरून. खाऊ गल्ली स्टार्ट झालेली आहे,
लोकांना इथले लोक लवकर डिनर घेतात. अराउंड 7 वाजता हे डिनर करतात. त्याच्यामुळे इथे जे तुम्ही पाहू शकता फ्राईज वगैरे आणि आईस्क्रीम घेत आहेत लोक. इथे काही पोट भरून जेवण मिळेल याची अपेक्षा नाही. त्याच्यामुळे मी कधी पण बाहेर जाते अशा वेळेस घरी जाताना 10-11 वाजतील. तर अशा वेळेस घरीच कुकिंग करून ठेवते 2 वेळेसचं संध्याकाळचं. तर छान वातावरण आहे. जेव्हा जेव्हा म्युझिक स्टॉप होत आहे तेव्हा तेव्हा मी ट्राय करते की इथला आवाज तुम्हाला मी ऑन करते, कारण मग तुम्ही या ॲटमॉस्फिअरशी कनेक्ट होऊ शकाल आणि तुम्हाला हे लाईव्ह एन्जॉय करता येईल. सो असे हे बलून्स दिसत आहेत स्कायमध्ये. लोक बसलेले आहेत, आईस्क्रीम खात आहेत, फॅमिली टाइम एन्जॉय करतायत. खूप छान वाटतंय. एक मॅजिक शो चालू आहे तिथे. स्वराचे पप्पा आणि बेबी तिथे आहेत आणि मी अशीच फिरतीये, तुम्हाला दाखवतेय की कसं इथे लोक काय फील करतायत राईट नाव. आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडंफार आयडिया आलीच असेल. Volunteers up here. You'll stand right there, right there, right there. That's good. Thank you for stepping up. Are y'all having fun today? Dark black windows when you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit for the drama. Keep it coming out, since you turn it on. Bodies in place till the sun's out. Fly, I'm the last one to die. Sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die.
सो मित्रमैत्रिणींनो, मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हा तुम्हाला हॉट एअर बलून शो आणि लेझर शो कसा वाटला, आणि याच्या आधी तुम्ही हे पाहिलं होतं का असं काही. नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण कधी अशा बलून मध्ये बसला आहात का हे पण कमेंट करून सांगा. आणि असे छान छान आणि गमतीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा अमेरिका एक्सप्रेस मराठी. Dark black windows when you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit for the drama. Coming out and say you got a mama. Still whip the gun down. Dropping bodies in the place till the sun's out. Bullets fly, I'm the last one to die.